टेलिव्हिजनमध्ये काम केल्यानंतर एक वेगळं एज्युकेशन मिळतं तुम्हाला. ती विश्रांती, मी म्हटलं ना विश्रांती झाली. हंगामात माझ्याकडे का कसं आलं मलाच आवाज नाही. म्हणजे ओ नीना यू डुईंग दिस. म्हटलं नो नो तुम्ही येऊ नका माझ्या जगात, हे माझं जग आहे. जी यंगर पिढी आहे ती त्यांना नेमकं माहिती आहे रे अमोल, यू हॅव टू बी प्रेझेंट की तुम्ही आज काय आहात. तुम्ही जर ते विसरू अरे मला नाही मिळत असं करत बसलात तर मग तुम्ही नाही पुढे जाऊ शकत. आणि मी एकटी ती ट्रेन घेऊन तिकडे गेले वेड्यासारखी जिकडे मी राहत होते. नमस्कार, कॅचअपच्या नव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज मी कॅचअप करणार आहे नीना कुलकर्णींसोबत. कॅचअप कॅच मी नको. कॅच मी. आधी मला सांगा कशा आहात? मस्त. काय चाललंय सध्या तर सो फार सो गुड. कोविड नंतर मी हे वाक्य मला आवडतं इंग्रजीतलं, सो फार सो गुड. म्हणजे आता तरी चांगली आहे. आता तरी चांगली आहे. वा वा. आम्ही तुमचे रील्स बघत असतो सोशल मीडियावरती. ती सगळी धमाल तुमची कशी चालते सोशल मीडियावर? फार धमाल चालते. आणि काय माहिती मला म्हणजे सोशल मीडिया मला इंट्रिगिंग पहिल्यापासूनच वाटायचं. आणि अर्थात मला असं वाटतं की टेलिव्हिजनमध्ये काम केल्यानंतर एक वेगळं एज्युकेशन मिळतं तुम्हाला. तर मला जो मी ये मोहब्बत जेव्हा सिरियल करत होते तेव्हा इंस्टाग्राम होतं नुकतंच. आणि ते मी प्रायव्हेट केलं होतं की आपले माझे फोटो माझ्या लोकांना. आणि आम्ही एकदा कॅन्टीनमध्ये बसलो होतो आणि आमचा एक को ॲक्टर आहे अली गोनी, तो असा माझ्या फोनशी खेळत होता. थोडा क्या है छुपाने के लिए, ये प्रायव्हेट क्यों है. आणि त्यांनी पब्लिक केलं. धाड 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 असे अनेक थाउजंड आले, कारण खूप पॉप्युलर सिरियल होती ती. आणि तुम्ही पॉप्युलर होतात हे मला माहिती नव्हतं. आणि मग तिथून मग त्यांच्यावर शिकत गेले, आवड उत्पन्न झाली. म्हणजे मला अगदी सारखं रील्स करायला वगैरे उठलं की पहिल्यांदा रील काढणार. जर काही असेल सांगण्यासारखं, उदाहरणार्थ बर्ड अँड मॉम सिरीज मध्ये माझं जे ऑडिओ बुक आहे अंतरंग, म्हणजे मी पूर्वी लिहिलेलं आर्टिकल जे होते लोकसत्ता मधले, त्याचं पुस्तक झालं आणि पुस्तक रूपातून आता ते मी ऑडिओ बुक केलेले आहे. तर त्याच्यासाठी मला असं वाटलं की फिडो आमचा जो कॉकटील, युटिनो कॉकटील आहे, तो खूप माणसाळलेला आहे आणि खूप प्रेम करतो माझ्यावर. स्पेशली म्हणजे असं तर मला असं वाटलं की ही मस्त आयडिया आहे हे करायला. आणि माझ्या मुलीचं पण एक सोप एटिफाईड नावाचं हँडल आहे, त्याच्यात ती प्राण्यांविषयी वगैरे लिहिते, कशी जाऊ ॲनिमल विस्परर. त्याच्यामुळे ते असं डबल आमचं हे झालं. आणि फिडोनी पण खूपच कोऑपरेट केलं अंतरंगाच्या बाबतीत. त्याला पण रीलची आवड तयार झाली. नाही, पण मला हे सांगायला आवडेल की अंतरंग नावाचं नीना कुलकर्णी यांचं पुस्तक आहे, ते तर तुम्ही जरूर वाचाच. पण आता ते ऑडिओ बुक स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे. जर तुम्ही त्यांना फॉलो करत असाल तर तिकडे तुम्हाला सगळी माहिती त्या ऑडिओ बुकची मिळेल. सतत देत असते मी, वेळोवेळी जागा करत असते. पण छान आहे, म्हणजे मला सुकृत क्रिएशन आणि स्पॉटिफायने खूप मदत केली. आणि सगळीकडेच ते आता म्हणजे ऍपल पॉडकास्ट म्हणा, जिओ सावन किंवा आणखीन काय त्यांचे जेवढे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर सगळ्यावरती ते आहे. ते करायचं कारण असं की ते 94, 95, 96 पर्यंत 3 वर्ष ते राबवलं होतं तो आर्टिकल्स, ते आम्ही जे लोकसत्तातले होते. आणि त्याच्यानंतर काही आर्टिकल्स दिले ते पण इन्कॉर्पोरेट केले त्याच्यात. मी ते सहज चाळत होते रे एकदा. आणि मला असं वाटलं की हे जे माझे व्ह्यूज आहेत त्याच्यातले छोटे छोटे, असं काय त्याच्यात फार काहीतरी भावलं त्याच्याबद्दल लिहिलं, असं काय फार मोठे ग्रंथ नाही लिहिले, ते अजूनही मला माझे आहेत व्ह्यूज ते. आणि आजही काही बाबतीत जग पुढे नाही गेलेलं. हा एक खूप असा धक्का होता मला एवढ्या 2 डेकेड्स नंतर. म्हणून मला असं वाटलं की त्याचं ऑडिओ बुक व्हावं आणि लोकांनी ते एन्जॉय करावं. पण तुम्ही आता सांगितलं ती सगळी जी फाईल तुम्ही बनवली होती तुमच्या लेखांची, ती तुम्हाला शन्नांकडे पाठवावीशी सगळ्यात आधी का वाटली? कारण मी त्यांची प्रस्तावना वाचली आणि खूप मनापासून त्यांनी लिहिलेली प्रस्तावना. खरं मी त्यावेळेला म्हणजे ब्लेस्ड होते खरं सांगायचं म्हणजे. शन्नांनी प्रस्तावना लिहिली, त्याच्यानंतर पुलंनी त्याचं जे मागचं कव्हर आहे ना त्याच्यावरती एक अभिप्राय पाठवला होता, खास त्यांच्या हस्तलिखितात त्यांनी पोस्ट केला. म्हणजे इतकं फारच म्हणजे भरभरून मिळालं मग तिथे. शन्नांचं एवढ्यासाठी की माझं पहिलं नाटक गुंतता हृदय हे शन्नाने लिहिलं होतं. आणि तेव्हा मी लहान होते, मी SSC ची परीक्षा दिली होती आणि काशीनाथ काका आमच्या घरचे असल्यामुळे ते मला नाटकात काम करायला घेऊन गेले. त्या काळात काही कोणाला फारसं आई वडील पण म्हणे जा काय सहज करते असं त्याला बिचारायला तेव्हा वाटलं होतं. मला चस्का लागेल असं नव्हतं, करिअर करेल असं नव्हतं वाटलं. आणि तिथे अर्थात शन्नांशी ओळख झाली. योगायोग असा झाला की वर्षानुवर्ष त्यांच्याकडे जाणं येणं फारच आपलेपणा, अंजली वहिनी सगळेच म्हणजे. आणि त्याच्यानंतर सवत माझी लाडकी जेव्हा मी केलं तेव्हाही शन्ना त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होते आणि त्यांनी स्क्रीन प्ले लिहिलं होतं. तर मी म्हटलं माझे दोन्ही जे नाटक टप्पे आहेत तेव्हा शन्ना म्हटलं ही आता सुरुवात आहे म्हटल्यानंतर शन्नांशिवाय मला दुसरं कोणी सुचलंच नाही.
तुम्ही आता लोकसत्ताच्या लेखाचा उल्लेख केलात, म्हणजे त्याचं पुस्तक झालं अंतरंग, आणि त्यात तुमचा सगळा प्रवास आपल्याला वाचायला मिळतो. पण त्या पुढे आता जाऊन जर आपण बघितलं तर 2013-2014च्या आसपास तुम्ही एक लेख लिहिला होता लोकसत्तामध्ये, आणि त्याचा साधारण सूर असा होता की खूप जास्त काम मी आता करतेय सतत, आणि मी थकले नाहीये, पण आता कुठेतरी असं वाटतंय की थोडं मोजकं काम करावं, थोडा स्वतःला वेळ द्यावा. आता 10 वर्ष उलटून गेलेत तो लेख लिहून झाल्यानंतर. तर या 10 वर्षात तुम्हाला ते सगळं जमलं का? तो निवांतपणा मिळाला का? खरं सांगू का अमोल, मी कायम निवांतपणेच काम करत आलेली. अच्छा. हम्म. म्हणजे मला असं वाटतं काही वर्ष वगळता म्हणजे 93 ते 96 ह्या काळात मी वेड्यासारखं काम केलं. कारण सगळे जे नाटक घेईन ते चालतच होतं. म्हणजे एके ठिकाणी ध्यानीमनी चालू होतं, मग सवत माझी लाडकी रिलीज झाला होता, त्याच वेळेला आई चित्रपट आम्ही केला होता. त्याच्यानंतर एज्युकेटिंग रीटा नावाचा मी हो, इंग्लिश तो नाटक होतं. तो एक काळ असा होता जेव्हा खूप जास्त एका काम, पाठोपाठ एक कामं अर्थात होत होती. युथही होतं आणि यंगही होते, बरोबर. आणि त्याच्यात करू शकता तुम्ही काम आणि नाटकाचं जमू शकतं असं. हम्म. पण नाही तर ना, माझं एक धोरण पहिल्यापासून चालत आलेलं आहे की एका वेळी एकच प्रोजेक्ट करायचा. अच्छा. त्याला सगळं दिलं तुम्ही, म्हणजे एखाद्या नाटकाचे 100 प्रयोग झाल्याशिवाय दुसरं काही घ्यायचं नाही. नाटक घ्यायचं, त्यावेळेला नाटकच होतं, बरोबर. चॉईस तसा हो, नव्हताच. हो. आता माध्यम वाढल्यामुळे काय होतं की तुम्ही व्हेरियस करत राहता आणि बदलत गेलं. म्हणजे तू आता मला त्या आर्टिकलची आठवण करून दिली, मला असं बंदूक आठवतंय. पण हे निवांतपणाचं मी का बोलले असेल मला माहित नाही. कारण मला निवांतपणा कायम मिळत आला. मिळत मी आला. वेड्यासारखं काम कधीच घेतलेलं नाही. आणि दुसरं म्हणजे अभिनय करणं म्हणजे सतत तुम्ही नाही करू शकत रे. तर एक रोल झाला की आपसुकच एक छोटीशी विश्रांती होते माझी. नाही म्हटलं तरी की एक श्वास घ्या, त्या रोलला आपल्यातनं काढून टाका आणि त्याच्यानंतर पुढचा रोल करा. बरं, मी सिरियल अशा काळापासून करते जेव्हा सिरियल्स करणं फारसं म्हणजे प्रचलित नव्हतं. आणि सिरियल करते का का असं व्हायचं थोडंसं. आता अर्थात नाही. आणि मला खूप आवडतं पण तेव्हा टेलिव्हिजन. खूप झगडायला लागलो तुम्हाला, म्हणजे खूप चिडचिड पण व्हायची त्यावेळेला. नवीन नवीन जेव्हा डेली सोप सुरू झालेले त्यावेळेला. खूप. आणि खरं म्हणजे त्या पहिल्या डेली सोपला मी खूप खूप वाईट वागली. अधुरी एक कहाणी नावाचा माझा पहिला शो होता 2004 साली. अर्थात माझे घरचेही प्रॉब्लेम्स होते. दिलीप नुकताच गेला होता, अचानक सगळी जबाबदारी आली होती आणि म्हणून मी डेली सोप्सकडे वळले. कारण तसं पाहिलं तर कमर्शियल ते एकच होतं, नाही तर कधीतरी थांबायचं एखादा चित्रपट येईल म्हणून. हो, हो. हे मला परवडण्यासारखं नव्हतं. बरोबर. आणि अरे कसं होतं, एकदम 12-13 तास काम करायचं. आपल्या हातात, नाटकातल्या माणसाला आपल्या हातात सगळं असण्याची सवय असते. इट्स अन ॲक्टर्स मीडियम. कसं आहे, ते तालमी असतात, तुम्ही तुमचं सगळं अंगवळणी पडतं. हे इथे म्हणजे अचानक तुमच्या हातात स्क्रिप्ट दिलं जातं, अचानक तुमचा लुकच वेगळाच. म्हणजे सासूचा रोल आहे म्हटल्यावर एक आंबाडा घातलेली बाई असेल कदाचित, फार तर खाष्ट असेल, पण एकदमच वेगळा मॉडर्न लुक, असं ते सगळं अंगवळणी पडण्यासाठी ना वेळ लागतो. पण आय एम व्हेरी ग्लॅड की मी केलं ते. कारण मी पडले आणि मला टेलिव्हिजन खूपच आवडतं. आता खूप आवडायला लागलं त्यानंतर. आवड तेव्हाच निर्माण झाली आवड. कारण मला जेव्हा कळलं की ओके आता हे सगळं बाहेरचं झालं, पण रोल काय बघ ना. आणि जेव्हा मला कळलं की तो रोल सॉलिड आहे, त्याच्यात अत्यंत खोलगट, आणि कधी असा रोल मी केला नव्हता, मग मी एन्जॉय करायला लागले. आणि लोक अजूनही आठवण काढतात. मग तुमचे अनेक रोल्स आहेत. अंडरस्टँड. मला त्यातली असं अधुरी वाटतं कुठल्याही कहाणी. माध्यमाचा अभ्यास केल्याशिवाय ना तुम्हाला ते माध्यम तुम्ही अंगवळणी पाडूच शकत नाही तुमच्या, आणि तुम्हाला ते आवडूच शकत नाही. बरोबर. आता अशी परिस्थिती आहे की आता तुम्हाला म्हणजे पैशासाठी काम करण्याची गरज नाहीये. मग आता ह्या वयात इतक्या वर्षांचं करिअर झाल्यानंतर सुद्धा तुम्ही रोलच्या शोधात जेव्हा असता, तेव्हा एक धाकधूक असते का की कुठला रोल येईल, कोण माझ्याकडे ऑफर घेऊन येईल, तो रोल कसा असेल? आता रोल येतील की नाही ह्याची धाकधूक असते. काय सांगताय? नाही नाही, मी गेली आहे त्याच्यातून. कसं आहे, मी जिजामाता केलं, स्वराज्य जननी जिजामाता सोनीसाठी. अतिशय मी एन्जॉय केलं. म्हणजे कोविडचा काळ होता खरं म्हणजे. अच्छा. पण आम्ही उमरगावला ते सेट त्यांनी शिफ्ट केलं आणि तिथे मी गेले. ते एरवी मला 8 दिवस सुद्धा आउटडोअरला जाणं आवडत नाही. तोही एक भाग होता सिरियल्स का करत होते त्याचा, की मुंबईतल्या मुंबईत जिथे कुठे जायचं, घरी यायचं आपल्याला. मी तशी घर कोंबडी आहे त्या बाबतीत. पण मला जावं लागलं आणि गेले आणि केलं ते. म्हणजे होतं, टेन्शन तर होतीच तिथे. तर त्याच्यानंतर मी एक विश्रांती घेतली आणि मग मी आता म्हटलं की आयुष्यात नीना पुढे तू असं म्हणणार नाहीस की आता थोडी विश्रांती घेते. कारण आत्ता ज्या पद्धतीने आपलं जे हे
हे जग आहे ना कलाकाराचं, इंडस्ट्री जी इंडस्ट्री झाली आहे त्याचं अक्षरशः ते बिझनेस स्वरूप झालंय. आणि तुम्ही जरा जरी विश्रांती घेतली तरी 4 लोक पुढे धावत गेलेले हे तुम्ही सांगताय आता? हो, मला लक्षात आलं ते 2021 साली. मला असं वाटतं जिजामाता संपलं, कारण मी शेवटचा टप्पा केला ना 50 ते 75 वर्ष. म्हणजे माझ्या आयुष्यातला सर्वोत्कृष्ट मला जो रोल मिळाला, मी केला की नाही मला माहिती इतक्या ताकदीने, पण म्हणजे आऊसाहेबांचं आयुष्य जगण्याची संधी मिळणं एकदम पॉवरफुल रोल तो होता. खूप म्हणजे आऊसाहेबांची भूमिका केल्यानंतर म्हणजे दमले म्हणून नाही, तर आता मला ह्याच्यापुढे काय करायचंय असं झालं. मी ओव्हरवेल्म झाले की आपल्याला ऍक्च्युली ह्याच्यातून मी फार एन्जॉय केलं. आणि त्याच्यामुळे मी विश्रांती घ्यायचं ठरवलं. ती विश्रांती मला नडली बरं का. हा, कारण त्याच्यानंतर असं झालं की काही येत नाहीये का आपल्याला, म्हणजे रिजेक्शन येतं. बरं मी सगळंच करते, ऍडव्हर्टायझिंग करते, सगळं, पण कसं आहे ना, वाढत्या बरोबर एक पिढी सुद्धा वेगळी वाढतीये, जिचे आराखडे वेगळे. म्हणजे माझं वय आणि मी कदाचित जे दिसते ते नाही, मी कॅरेक्टर ऍक्ट्रेस आहे. मी स्वतःच्या आयुष्यात काय दिसते हे गौण आहे. त्या कॅरेक्टर मध्ये जाऊन बसणं माझं काम आहे. मग त्यासाठी सबंध केस पांढरे करण्यापासून मी सगळं करते. बरोबर. पण ते नवीन पिढीला नाही माहिती ना. अच्छा ऐसी लग रही है, अशा तऱ्हेपासून सुरू झालं. पण कामं इतकी वाढलेली असताना तुम्हाला असे त्या काळात नाही. त्याच्यानंतर मला ती विश्रांती, मी म्हटलं ना विश्रांती झाली, ती ते नको. त्याच्यानंतर आयुष्यात कधी नाही विश्रांती घेणार, कारण आता झाले आपले लिमिटेड ओव्हर सुरू झाले. आता तर प्रत्येक दिवस जगायला पाहिजे आपल्याला. पण आता तुम्ही गोदावरी सारखा सिनेमा त्या काळात केला, तो पण कोविड मध्येच केला. गोदावरी केलं, नाही म्हटलं तरी ऍक्च्युअली केलं. हे नाही म्हणता या गेलं, पण हे छोटे छोटे रोल आहे. 8 दिवसाचं काम होतं. एकदा तुमचं काम संपलं की 2 वर्षांमध्ये चित्रपट लागतो. त्याच्यानंतर सगळे बघतात. त्याच्यानंतर त्यांना वाटतं अरे बापरे काय बिझी आहे. गोदावरी आम्ही ऐन कोविडच्या काळात केला. अप्रतिम अनुभव होता माझ्यासाठी. अत्यंत लाडाची सगळी माणसं होती. विक्रम बरोबरचं शेवटचं काम झालं ते माझं. आणि गोदावरी काठी तुम्ही बसून शूटिंग नाही, आणि सगळे म्हणजे जितू काय किंवा निखिल काय, खूप मजा आली मला. ते झालं. पॉंडिचेरी केला मी. त्याच्यानंतर मीडियम स्पायसी केला. पण हे सगळे कसं झालंय, कॅरेक्टर रोल्स मी म्हटलं तसं थोडे थोडे दिवस झाले. मला वाटतं फोटो प्रेम ही 2016 साली केलेली, त्याच्यात मध्यवर्ती भूमिका होती. माझी अपेक्षाही नाही की आता मी मध्यवर्ती भूमिका मला पाहिजे. अपेक्षा नाही, अपेक्षाच नाही अजिबात. आता आलं एखादं तर करीन. नाही फोटो प्रेम आलं तुम्ही करणारच म्हणजे अर्थात, पण फक्त त्याच्यासाठी मी बावळत नाहीये. नाही, बावळटाचा प्रश्न नाही, पण नेहमी कुठल्याही कलाकाराला असं वाटत असतं की मला डोळ्यासमोर ठेवून एखादी भूमिका लिहिली जावी. नाही, मला असं कधीच वाटलं असं नाही. बापरे नाही, असं इनफॅक्ट ते बोलले की मी त्यांना घालवते. अरे बापरे, मला डोळ्यासमोर ठेवून का बरं तुम्ही भूमिका लिहिली? ती भूमिका लिहा, मग त्याच्यासारखी बनेन. अच्छा, त्याच्यामुळे अभिनयाकडे बघण्याचा दृष्टिकोनच माझा वेगळा असल्यामुळे ना, मला ते इगो ट्रिप्स नसतात की अरे माझ्यासाठी भूमिका लिहिली आहे. नको रे बाबा, उलट त्याच्यात तुम्ही पडलात की गेलात. मला उलट असं वाटलं की फोटो प्रेम मधून तुमची ती एक इच्छा पूर्ण झाली की काय. नाही, पण तुम्ही ते सांगताय उलट. हो, फोटो प्रेमच्या बाबतीत असं की त्यांना माहिती पण नव्हती. ते जे कोण आले माझ्याकडे, आदित्य राठी किंवा मेहुल शाह, अत्यंत गोड माणसं, गायत्री पाटील आले जेव्हा माझ्याकडे आणि मला म्हणाले की अशी अशी फिल्म आहे आणि आम्हाला काय माहिती नाही, आमची पहिली फिल्म आहे मराठी. आणि ते म्हणाले की आम्ही फक्त असं विचारलं की मराठीत कुठली अभिनेत्री अशा तऱ्हेचा रोल करता, आम्हाला तुमचं नाव सांगितलं म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. तिथेच पहिली त्यांनी बाजी मारली. आणि मग तो रोल वाचल्यावर म्हणजे अमोल कोण नाही करणार. आणि तो सगळ्यात मला असं वाटतं तो तुमच्यासाठी सगळ्यात चॅलेंजिंग असणार की कॅमेराला घाबरणारी बाई. हो, मग पण किती मला त्याच्यासाठी, म्हणजे मी त्याच्या 8 दिवस आधीपासून मी फोन बाजूला ठेवतो. फक्त अगदी निवडक फोन घ्यायचे. असे जुना आपला फोन कसा असायचा लँडलाईनचा, तसा माझा मोबाईल फोनचा मी वापर करायला लागले. अच्छा, कारण कॅमेरालाच घाबरणारी बाई आणि आम्ही तर सतत कॅमेरा समोर. तर मला तो लुक डेफिनेटली आणायचा होता पुढे. आणि तुम्हाला वाटतं मी बऱ्याच अंशी मी त्याच्यात सक्सेसफुल झाले. आणि फिल्मफेअरचं बेस्ट ऍक्ट्रेसचं मला पारितोषिक मिळालं, जे मला आवडलं, कारण मी ज्येष्ठ आहे. ज्येष्ठांना देत नाहीत. सोनी लिव्ह आणि मला वाटतं अमेझॉन प्राईम दोन्हीकडे ती फिल्म आहे फोटो प्रेम. हो, सोनी लिव्ह नसेल, अमेझॉन प्राईम वर डेफिनेटली आहे. बघितली नसेल तर जरूर बघा. आणि ह्याच्याशिवाय अजून मला फिल्म आठवते ती म्हणजे बायोस्कोप. दिले नादान, म्हणजे तो अर्धा तास ती गजेंद्र अहिरेची कमाल आहे. म्हणजे मी
आयुष्यात इतके सुंदर सुंदर रोल्स केलेत ना की तशी मी बऱ्यापैकी सॅटिस्फाईड अभिनेत्री आहे. हा हा पण फारच बायोस्कोप म्हणजे आता त्याचा तो एक राऊंड ट्रॉलीचा शॉट आहे माहिती का, जिथे ती दारू पित असते आणि हळूहळू ती अशी त्याच्याबद्दल बोलायला लागते आणि ती अशी तिच्या त्या जगात जाते जेव्हा सगळेजण बसायचे एकत्र आणि शेरोशायरी करायचे आणि तो ना माहोलच आम्ही SL मध्ये त्यांनी सेट लावला होता आणि ते राऊंड ट्रॉली घेत होता आणि तो मला लिटरली चढलं माहिती. मी काय दारू नव्हते पित, मी पाणी पित होते आणि माझे अक्षरशः माहिती अमोल म्हणजे कायापालट काय असतं ना तो क्षण मला तेव्हा बायोस्कोपच्या वेळेला दिले नादांमध्ये मिळाला आणि मला गजेंद्र अजूनही त्याचं उदाहरण काय निघत आहे ना काय झालं तेव्हा म्हटलं खरंच. नाही ही फिल्म सुद्धा Amazon Prime वर आहे आणि ती हिंदीमध्ये अवेलेबल आहे. अच्छा हे मीच बघायला पाहिजे कारण मी त्याचं डबिंग केलेलं आहे. हा तर त्यामुळे ती बघता येईल प्रेक्षकांना जर बघितली नसेल ज्यांनी त्यांच्यासाठी. आता जेव्हा तुमच्याकडे कोणी येतं रोल घेऊन तर तुम्ही याच्यापूर्वी असं म्हटलं होतं की मी भूमिकेची खोली किती आहे किंवा त्या कलाकृतीमध्ये ती भूमिका किती महत्वाची आहे. बरोबर. अजूनही ते निकष ते निकष आहेतच अजून पण निकष कसे बदललेत सांगू का. एक तर आता ना आपल्या या म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा एक छोटंसं आपलं एक विश्व होतं जिकडे आपण आपलं काम करायचो आपले ते दर्दी लोक यायचे. बाकीच्या माझ्या आयुष्यात त्याचा फारसा इंटरफिअरन्स काही झाला नाही. आणि तसं पाहिलं तर मी कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली एल्फिन्स्टन कॉलेजमधनं फ्रेंच भाषेची पदवीधर. माझा सगळा जो मित्रपरिवार आहे तो सगळा नॉन महाराष्ट्रीयन आहे. त्याच्यामुळे त्यांना काहीच माहिती नसायचं. ते एखादी ऍड आली तरच त्यांना कळायचं की मी काहीतरी करते. आत्ता जे होते की आमच्या मुलीला करिअर करायचं ह्याच्यात सुरुवातच करिअर शब्दाने होते तर त्या जगातून मी आता अजूनही इथे आहे. तर ते निकष बदललेले आहेत लोकांचे सुद्धा. मी एक फार म्हणजे हा प्रश्न तू फार छान विचारलात. काही वर्षांपूर्वी जेव्हा मला असं फ्रस्ट्रेशन आलं की अरे काय आपण कारण सवय झाली होती ना आपल्याकडे हा रोल आहे ना मग आपण तो हो म्हणणार किंवा नाही म्हणणार किंवा मग पण आपल्याला रोलच नाही आल्यावरती जर कोणी भेटलं की अरे मला काम करायचं तुझ्याबरोबर ही आणि करते ते असं काही हे नाही. जर मला इफ आय फील फिल्म मेकर मला निखिल माझ्याबरोबर काम करायचं योगायोगाने आलं ते. पण मला जर तो भेटला असतं मी त्याला हेच सांगितलं असतं की अरे मला तुझ्याबरोबर काम करायचं. कारण चांगल्या फिल्म मेकर बरोबर काम करण्याची संधी मिळणं किंवा नाटककाराबरोबर काम करण्याची संधी मिळणं ही आपण त्यांच्या डोक्यात आल्याशिवाय कसं ते येणार ना. तर हे आता झालेलं आहे उलटं झालेलं उलटा कारभार झालेला हा सगळा. ते अंगवळणी पडायला वेळ गेला. नाही म्हटलं ते इतके वर्ष माझे छोटंसं जग अचानक सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरती म्हणजे माझ्या मैत्रीचा ओ नीना यू डुईंग दिस म्हटलं नो नो तुम्ही येऊ नका माझ्या जगात हे माझं जग आहे असं होतं माहिती लिटरली अमोल. आणि मी जेव्हा सुरुवात केली तर हे मोठं नव्हतं. हे दर्दी माणसाचं एक वेगळं विश्व होतं. तुमचं अभिनेत्री पण तुम्हाला त्या तिथे आणण्याची काहीच म्हणजे मी आणि दिलीपनी मुलांना वाढवताना चालत जाणं त्यांना शाळेत सोडणं आणणं एक दोन लोक ओळखायचे अर्थात ओळखायचे लोक पण आजच्यासारखं मीनिया नव्हतं रे. संबंध प्रोफेशनच इतकं वाढलंय महत्व. इट्स अ करिअर ऑप्शन फॉर यंगस्टर्स टुडे. त्याच्यामुळे तिथे मग तुम्हाला पडताळून पाहिजे की तुमचं स्थान काय. मग मी असं ठरवलं की आता हे मला तर काही कोणा सगळ्यांना जाऊन मागता येत नाही. बरं मॅनेजर झालेत हे मी तर आयुष्यात मॅनेजर नाही ठेवला अजूनही नाही मला आता ठेवला गेल्याच वर्षी ठेवला. पण तो काय काम मिळवून देण्यापेक्षा तो मॅनेज करणार. कारण काय होतं आता ते सगळं म्हटलं असतं सगळंच वेगळं झालंय आणि मला असं वाटतं की काळाबरोबर तुम्हाला म्हणजे आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दिस. हे खूप एन्जॉयबल विश्व आहे आता तर आणखीनच एन्जॉयबल झाले. अच्छा कारण जी यंगर पिढी आहे ती त्यांना नेमकं माहिती आहे रे अमोल त्यांना काय पाहिजे. आम्हाला माहितीच नव्हतं. आम्हाला आपलं कोणी बिजाबाई बोलवायचं चला दुवे बोलवायचं चला नाटकात काम करा ओघाने होत गेलं. हे तुम्ही किती पॉझिटिव्हली सांगताय आणि पॉझिटिव्हली बघताय सगळ्यांकडे. करिअर होतं हे पण मला माहिती नव्हतं कित्येक वर्ष. म्हणजे तुम्ही आता उल्लेख केला निखिल महाजन कधी भेटला असता तर मी त्याला सांगितलं असतं की मला तुझ्यावर काम करायचंय. तर हे अशा आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या माणसाकडे अशा पद्धतीने बोलणारे एवढं मोठं करिअर झालेलं असताना यात इगो नाहीये ह्याच्यात असं काही कमीपणा नाहीये. मला नाहीच आहे ते ना माझ्यात नाहीच आहे. अच्छा ते कदाचित काही लोकांना वेगळं वाटत असेल पण नाही. आणि मी काय ज्याला त्याला नाही जाऊन सांगणार. हो ते तर झालंच म्हणजे तुम्ही त्याचं आधीचं काम बघितलेलं असणार. आता त्याला मी म्हटलं जर तरचीच भाषा होती पण हो मला जर वाटलं की एखाद्या नाटकात मला काम करायचंय आणि तर मी डेफिनेटली म्हणजे चंदूला मी उद्या सांगू शकते हक्काने की चंदू चांगला रोल त्याला अर्थात सुचेलच पण नाही सुचलं समजा. कारण हल्ली काय विजिबिलिटीचा पण एक प्रश्न असतो काय माहिती नाही ते हल्ली काय करतात
जिवंत आहेत की गेलं म्हणजे इतकं होऊ शकतं. एक वय झालंय आता नाही म्हटलं तरी. पण आता तर मी डेफिनेटली ह्या मताची झालेली आहे की आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दिस न्यू थिंग. जिथे प्रोफेशनलिझम आणखीनच आहे रे. आता तुम्ही सिरियल मध्ये काम केलं तुम्ही चॅन तिथून नाही करू शकत. तुम्ही कितीही मोठ्या सिनियर असाल तो रिस्पेक्ट तुम्हाला देतात. मी आता एक शो करते जो आता 27 मेला लागणार आहे आणि त्याच्यात नाईट शिफ्ट आहे. त्याच्यात हे मी आता 2-3 वर्ष नाही केलेलं आहे सगळं. मलाच वाटतं की आपल्याला जमेल का. केले करायलाच पाहिजे. यू जस्ट हॅव टू बी अ पार्ट ऑफ इट. नाहीतर यू आर थ्रोन आउट. उद्या मी नाही केलं अमोल तर 10 आणखीन बायका ज्या माझ्यापेक्षा सरस करून जातात. एक तुम्ही खूप छान एका लेखात लिहिलं होतं की मला घरी आल्यानंतर काही काही वेळेला झोप लागायची नाही कारण मी आज जो शॉट दिलाय तीन रिटेक दिलेत आणि त्यातला मग दुसरा जो मला असं वाटतंय चांगला ते निवडतील का असं. तर हे अजूनही तुमच्या डोक्यात सुरू असतं का? आता इतकं होत नाही. का सांगते, फार अति किसकाडत चोखंदळपणा करायचीही गरज नाहीये कारण लोकांनाही तेवढा वेळ नसतो. टेक्नॉलॉजी वाढलेली आहे. तुमचे अनेक टेक घेतलेले असतात, अनेक अँगलनी घेतलेले असतात. त्याच्यामुळे आता ती वरी माझी थोडीशी कमी झाली. पण मला भीती काय होती की ही वरी जर माझी कमी झाली तर मग माझ्यातली ते जे असतं ना ते परफेक्शन ते जाता नाही. ते जाता कामा नये. पण तुम्ही मॉनिटर बघता? नाही अजूनही नाही बघत? अजिबात नाही. मी फक्त पहिल्या दिवशी बघते किंवा दुसऱ्या दिवशी लुक्ससाठी की बाबा कुठे काय आपलं काही. कारण आता लुक्स पण दुसऱ्यांच्या हातात असतात आणि मी खरं मी खूप कमी इंटरफिअर करते. अच्छा. सुरुवातीला मला वाटलेली बाई जी ते म्हणतात की आता ह्याच्यासाठी मला निवडले ते माझ्या काही ज्या शंका असतात त्या मी विचारते. नाही तर मग मी त्यांची असते ती. आणि सगळे प्रोफेशनल आहेत. तो फार मोठा फरक पडलेला आहे. पण मग हे तुम्ही आधीच्या जनरेशनच्या आहात म्हणून असं आहे की मला काही मॉनिटर बघायची गरज नाही कारण तुम्ही मॉनिटर नसतानाही काम केलेलं आहे. हो का माहितीये का हे परत नाटकाची देणगी आहे ही आम्हा कलाकारांना. आणि मला वाईट वाटतं यंगर पिढीचं पण ती त्यांची शिकवण आहे. ते त्या मार्गाने जातात. त्यांना मॉनिटर बघितल्याशिवाय चैनच पडत कारण त्यांना अजून ती विजन मला बरोबर दिसतं रे की मी काय करते. मला मॉनिटर बघायची उलट मॉनिटर बघायला की अर मग ते होईल अर हे नाही हे राहून गेले आणखीन एक शॉट घेतो आणि ते दुसऱ्या शॉटला येत नाही. त्याच्यामुळे जर डायरेक्टर एक तर विश्वास डायरेक्टर आहे तुमचा तो उत्तमच असतो बहुतेक वेळा. अगदी क्वचित मला असं झालं की कोणतरी येतच नाही. पण त्याच्यामुळे त्याचं शेवटी त्याचे विजन आहे ना ती. आणि ते तुम्हाला नरेशनच्या वेळेला पण लक्षात येत असेल ना डिरेक्टर कसा आहे कसा बोलतोय. सिरियलचा डिरेक्टर पण अफलातून आहे. शास्त्री विरुद्ध शास्त्री पण मला शास्त्री विरुद्ध शास्त्री काय ती एक फिल्म अशीच आली माझ्याकडे. सो वर्ड बाय माउथ येणारे चित्रपट जे असतात ना ते मी खूप मला आणि आतापर्यंत तसंच झालंय. मी काय कुठे तसं काम मागायला बाहेरच्या मोठ्या जगात नाही गेले. अमेझॉन वरती मी अनपॉज्ड मध्ये एक शॉर्ट फिल्म केली. ती पण माझ्याकडे अमेझॉनच्या थ्रू आली आणि मग अमेझॉनच्याच थ्रू मला शास्त्री आय थिंक मिळालं मला तरी. आणि आता काय एक फार मोठा छान बदलला की आता मला ऑडिशनसाठी कोणी विचारलं. हा मी तेच विचारणार होतो की कास्टिंग डायरेक्टर तुम्हाला फोन करत असतील पण पुढची प्रोसेस कशी होते. इव्हन वेब सिरीज आता मी जे काही 2-4 करते त्याच्यामध्ये नाही ऑडिशन नाही. खूप सुखद वाटतं मला. इव्हन ऍड फिल्म मध्ये आता ऑडिशन नाही. अर्थात रिजेक्शन ऍड फिल्म मध्ये खूप येतात जास्त पण ऑडिशन. पण मी असं ऐकून आहे की लुकटेसच्या नावाखाली ऑडिशन घेतली जाते. मॅडम लुकटेस करायचे नाही आता मला ते नाही. आता मला ते वाटतं अच्छा म्हणजे आपलं महत्व वाढलंय आता. अरे वा. त्यांनी निकष बरोबर लागतो की आपण किती पाण्यात आहोत कुठे आहोत. क्या बात क्या बात. की नीनाजी या यू डू दिस. मग ते काय जण विचारतात वुड यू डू म्हटलं नाही आय सेंड एन इंट्रो. मग मी इंट्रो पाठवते. माझा एक केलेला असतो दरवर्षी एक नवीन करावा लागतो ना वय वाढतं तो करून मी तो इंट्रो पाठवत असते. तुमचं वय वाढतंय असं जरी तुम्ही म्हणालात ना तरी एक कॉम्प्लिमेंट मला द्यायचे. आणि तुम्ही ते कुठेतरी तक्रार म्हणून हे केलंय की मला हल्ली जे माझे नवरे असतात माझ्या सिनेमामध्ये किंवा ते माझ्यापेक्षा वयाने लहान असतात. ऍक्च्युअली ती कॉम्प्लिमेंट आहे. याचा अर्थ तुम्ही कमी वयाच्या वाटतात त्यांच्यासमोर. गोदावरीमध्ये संजय मोने किंवा फोटो प्रेम मध्ये विकास हांडे त्यांचं नाव विकास ते पण तुमच्यापेक्षा लहान होते. तर हे चांगलीच गोष्ट आहे. पण ते माझ्यापेक्षा लहानच आहेत जे माझ्या नवऱ्याचं काम करतात शो मध्ये. वाटत नाही की. आणि सरप्राइझिंगली ज्या मुलांच्या आईचं मी काम केलंय म्हणजे चित्रपटामध्ये नायक म्हण किंवा दाग द फार्मर ते समवयस्क होते. पण ते बऱ्याच वेळेला आपल्याकडे हिंदीमध्ये झालेलं आहे. मराठी सिनेमामध्ये आता परत मी तुमच्या लेखामध्ये एक वाक्य मला आठवलं म्हणून मी आता ते विचारतो की बरेच सिनेमे बनतायत वेगवेगळ्या इश्यूजवर सिनेमे बनतायत पण कलाकार म्हणून कमी वेळेला हाती काही लागतं. अजूनही ती परिस्थिती आहे का? आता परिस्थिती बदलली आहे नवीन दिग्दर्शक आल्यामुळे म्हणा किंवा काही वेगळे विषय आल्यामुळे? नाही अजूनही मला जितकं काम
हवं आहे तितकं माझ्याकडे येत नाही. ओके. ही सत्य कथा आहे निश्चितच. आणि माहित नाही का म्हणजे सुचत नाही, मला वाटतं मी लोकांना फार सहज सुचत नाही. मला बऱ्याच लोकांनी ते सांगितलंय अच्छा. की अमुक ठिकाणी नाही सुचला नाही तो तुम्ही. त्याच्यामुळे जेव्हा माझ्याकडे एखादं काम येतं, आता एक नवीन चित्रपट अजून अनाऊन्स नाही केलेलं आमची नावं म्हणजे साईड कास्टची, पण मी सांगत नाही. दिवाळीत मोठी फिल्म आहे, मराठीच आहे, खूप मला मजा आली ते. त्याच्यामुळे त्यांनी हटके कास्टिंग केलं माझं असं त्यांच्या मते. कारण ऍक्च्युली तसं माझं मोगरा फुलला मी केलं होतं आणि खूपच चाललं होतं, तर मला म्हणजे त्याचं खूपच कौतुक झालं. पण ज्या पद्धतीने चित्रपट यायला हवेत ते येत नाहीत, ही गोष्ट खरी आहे. आता गेल्या वर्षी तसं माहिती एका दिवशी माझे 3 रिलीजेस झाले. शास्त्री विरुद्ध शास्त्री याच्यात माझा मोठा रोल आहे, अप्रतिम रोल आहे आणि मी खूप एन्जॉय. परेशवर मी काम केल्यामुळे आय वॉज कम्फर्टेबल. प्लस हे नंदिता रॉय आणि शिवप्रसाद यांनी ओरिजिनल फिल्म पोस्तो केली होती बेंगॉली मध्ये, त्याच्यामुळे ते दिग्दर्शक होते, खूपच छान. आणि वायकॉमची फिल्म होती, पाचगणीला मी शूट केलं. त्याच्यानंतर 3 of Us नावाची जी फिल्म आहे त्याच्यात अविनाश अरुण परत माझा आवडता दिग्दर्शक, त्यांनी जेव्हा बोलवलं की एकच सीन आहे पण याल का, ऑफकोर्स येणार, भोरला येणारच. आणि कधी कधी एका सीनला जास्त पैसे मिळतात कम्पेअर्ड टू व्हॉट यू गेट इन अ फुल फिल्म. त्याच्यानंतर तेजस नावाची फिल्म, त्याच्यात एक सीन होता. पण आय जस्ट फील की वेन दीज पीपल कॉल मी, स्वतः दिग्दर्शक फोन करतात किंवा जे काही कास्टिंग असेल, तेव्हा इट मीन्स समथिंग, मग मी ते करणार. किंवा आता जार फिल्मचं थेरपी नावाची एक आहे, त्याने मुकेश छाबराने मला फोन केला की खूप सुंदर रोल आहे पण उद्याच यायचंय. मी त्या फिल्मचं शूटिंग करत होते आणि मध्य प्रदेशमध्ये, आणि मी म्हटलं तिकीट पाठवा, आता माझं संपलं इथलं. त्याच्यामुळे असे आता मला वेब्समध्ये पण यायला रोल्स इंटरेस्टिंग आहे. आणि मला असं वाटतं पेशन्स फार पाहिजे रामोल. मला आधी वाटतं की मला वेब आवडत नाही. मी ब्रीद नावाची सिरीज पहिली जी आली ती केली, त्याच्यानंतर काही नाही बरं का, काहीही आलं नाही मला. माझ्याकडे कोणी फिरकलं नाही, म्हणजे ऑडिशनसाठी सुद्धा कोणी आले नाही. हे बघ, वेब्स हा नवीन जॉनरच आहे, सगळेच साचपडत आहेत. आणि आता सगळे आणि यंगस्टर्सचा तो हे असल्यामुळे तिथे व्हायलन्स पासून सुरुवात झाली, क्राईम पासून सुरुवात झाली. त्याच्यात आमच्यासारखे ऍक्टर्सना कुठे बसवावं ह्याचा संभ्रम कुठेतरी येत असावा. पण आता मी आता नाही म्हटलं तरी बोलता बोलता म्हणून 4-5 नावं घेतली. पिक्चर्स 2 मध्ये आहे मी, त्याच्यानंतर एक सीन आहेत, लहान आहेत, काही एवढं मोठं नाहीये. किंवा द रॉयल्स नावाची जी आता येईल त्याच्यात माझं आहे. पण हे सगळं छोटं छोटं काम आहे, तेवढ्यापुरतं संपतं. आम्ही नाटकातले असल्यामुळे ते एक चालू राहण्याची पद्धत असते, तसं नाहीये. चालू राहते ती एकच गोष्ट, ती म्हणजे टेलिव्हिजन. तर तुम्हाला जर कंटाळा असेल घरी बसायचा तर तुम्ही ती टेलिव्हिजन सिरीज करावी असं माझं ठाम मत आहे. कारण मग तुम्हाला रोज शूटिंगला लावावं लागतं आणि मला आता आवडतंय रोज शूटिंगला जाणं. मला माहित नाही तुम्हाला किती लोकांनी सांगितलं असेल, पण बऱ्याच वेळेला असं होतं की वय जसं वाढत जातं ना, तसं काही कलाकार असतात त्यांचा अभिनय आणखी बहरत जातो. आणि त्याचं एक उदाहरण मेरिल स्ट्रीप आहे. एक नेहमी आपण तिचं नाव घेतो. असं वाटतं का की तिच्यासारखे रोल्स, तिच्यासारखे म्हणजे ती जे करते तसे नाही, पण मध्यवर्ती जे रोल्स आहेत. आणि त्याच वेळेला आता जसं तुम्ही उल्लेख केलात की आता बदलतंय, जसे क्राईम वगैरे थोडंसं असं मागे पडलंय, जसं शेफाली शाह आहे किंवा काजल आहे. काजल पण बरेच एक्सप्लोर करतेय, विद्या बालन आहे. तर त्यांच्याकडे बघताना काय असं वाटतं की मला काजल आणि शेफकडे बघताना तर नाहीच वाटत, कारण दे आर यंगर देन मी. त्याच्यामुळे मी 50s मध्ये तर मला पण असंच मिळत होतं खूप काम, त्या 50s किंवा 40s बरोबर. त्याच्यामुळे मी भरपूर तेव्हा काम केलंय. सो हे बघ काय माहितीये, यू हॅव टू बी प्रेझेंट की तुम्ही आज काय आहात. तुम्ही जर ते विसरू, अरे मला नाही मिळत असं करत बसलात तर मग तुम्ही नाही पुढे जाऊ शकत. पण मेरिल स्ट्रीप आणि तिथे जे हॉलिवूडमध्ये होत आहे, वयाचा विचार न करता मध्यवर्ती भूमिका लिहिल्या जात आहेत, ते मात्र आपल्याकडे होत नाही असं मला अत्यंत खंत आहे. काय रोल्स आहेत, आम्ही काय कमी नाही आहोत आणि करू शकतो. मग म्हणून मला जेव्हा फोटो प्रेम येते, ठीक आहे त्यांची पहिली फिल्म होती, नाही म्हटलं तरी छोट्या बजेटवरती होती, त्यामुळे काय थोडंसं त्याच्यामध्ये काही मिस झालं असेल. पण म्हणजे मला आठवतं माझ्या एका बहिणीने मला म्हटलं की मला फिल्म अजिबात नाही आवडत, पण तू असं ते तसं नाही, एक ऍक्टर बाजूला नाही काढायचा, पण त्यांनी केली ती फिल्म. तसं नाही होत रे आता आपल्याकडे, नाही होत. आणि इट इज आता नाही होतच नाही ऑनेस्टली. ओल्डर विमेनला घेऊन करणारी फिल्म, मग त्याच्यात सुद्धा मग ते नंतर ओल्ड म्हणून मग ती थोडीशी मिडल एजडच घेणार.
तिथे म्हणजे म्हणजे कसं आहे नाही ती तो माइंडसेट आहे. हा हा ही फिल्म करायची आयर्न लेडी करायची म्हटलं ती त्या वयाची ती 70चीच बाई पाहिजे तिकडे. किंवा मग ही आपली दुसरी जुडी डेंच मी हो काम केलं हो त्यांच्यावर हो. जुडी तुम्ही डेंच. काम केले हो 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 त्या किती वर्षाच्या आहेत बरोबर जवळजवळ 90ची झाली ती बाई आता तरी अजून आहे जोरात एम नावानी बरोबर. इकडे तिकडे मग पण ते आपल्याकडे माइंडसेटच नाही ना. पण तुम्हाला कुठल्या प्रकारचं असं तुम्ही असं इमॅजिन करत असाल ना की एक माफियाचा रोल मिळू दे मला माफिया डॉन मी वगैरे केलंय रे सगळं ते. हो तुम्ही केलंय पण ते एखाद्या लोकांना- सिरीज मध्ये असं जर बघायला मिळालं आणि कॉमेडी मला असं वाटतं तुम्ही फार कमी केली किंवा मी हो कमी तू बघितली बघणं कमी झालं मी केलंय माझं आहे हंगामा एक फिल्म सतत सगळेजण हो, तोंडावर मारतात माझ्या. पण अशी आउट अँड आउट मॅड कॉमेडी अशी जर तुम्हाला करायला आवडेलच. मिळाली तर आणि माझं खूपच- चांगलं खूपच, टाइम भारी होईल. चुटकी बजाकी नावाचा अशोक सराफनी एक सिरीज केली होती. अच्छा अरे बापरे अशोक मी सुधीर जोशी विनय येडेकर बापरे. निवेदिता वॉज द प्रोड्युसर. दंगा. अरे दंगा झीवर आली होती ती. मी आता युट्यूबवर शोधणार अरे आहे. ती टू गोड होती म्हणजे बेस्ट. म्हणजे बघ ना आता ते हटके त्यांनी कास्टिंग केलं माझं. बरोबर आता ते कुठे कोणालाही येऊ शकत होता अशोक पण त्यांनी त्यावेळेला त्यांनी निवेदिताने माझा चॉईस केलेला म्हणजे मी फॉर एव्हर ग्रेटफुल आहे त्याला. कारण कॉमेडी मिळत नाही करायला आणि जेव्हा ती मिळते तेव्हा आता हंगामा तर माझ्याकडे का कसं आलं मलाच आवाज नाही. म्हणजे मला आठवतं तेव्हा माझा एक सेक्रेटरी होता हिंदी पिक्चर्स त्याचा मला फोन आला की नहीं वो एक है वो प्रियदर्शन की फिल्म है लेकिन हम नहीं ले रहे. ऐसे क्यों नहीं नहीं वो पैसे भी ठीक है कुछ चमची का रोल है. ऐसे चमची का रोल मला करायचा आहे चमची का रोल. ही जी भूक आहे ना ही तेव्हापासून मी आता पण तुमच्यात दिसतेय. तुम्ही नसीर बरोबर काम केलंय तुम्ही आता परेश रावल बरोबर काम केलंय आणि मी असं ऐकलंय म्हणजे आता तुम्ही करेक्ट करा की त्यांच्यासारखे कलाकार ना सेटवर आल्यानंतर खूप प्रश्न विचारतात आणि त्याच्यामुळे दिग्दर्शक असेल किंवा जे सेटवरचे लोक असेल ते तयारीत असतात की तसं जर कोणी मराठीत वागलं तर त्याच्याबद्दल चांगलं बोललं जात नाही. अरे हा खूप प्रश्न विचारतो रे हा स्वतःला खूप अभ्यासू समजतो. तर अशी आपल्याकडे पद्धत आहे का आणि त्याची किंमत होत नाही का बेसिकली. मराठीत मी इतकं कामच नाही केलं की असे तऱ्हेचे प्रश्न कारण मी अशा लोकांवर सचिन कुंडलकर गजेंद्र अहिरे गजेंद्र तर म्हणजे वाघ मागे लागल्यासारखंच काम करतो त्याच्यामुळे तिथे प्रश्न विचारायचा प्रश्नच नसतो. पण मला असं वाटतं की मी विचारते प्रश्न पण कसं आहे ना मी थोडीशी वेगळ्या डिसिप्लिनची अभिनेत्री. पूर्ण तयारी निश्चित जर तुम्ही गेला तर तिथे तुमचा वेळ जात नाही आणि मला असं वाटतं तसं करावं. ओके त्याच्यामुळे आता एक जी फिल्म आता होऊ घातली आहे त्याचे मी प्रश्न आधीच विचारून झाले. आता गोदावरीमध्ये मला आठवतं आमच्या 2-3 मीटिंग झाल्या पण तरी मला माझ्या रोलविषयी कळत नव्हतं मला कारण मी निखिलवर काम नव्हतं केलं जितूबरोबर केलं होतं पण नाटकात केलं होतं तर ते मला त्यांचं ते कळत नव्हतं की हे काय ह्या रोलची काय मागणी आहे. मग मी काय केलं मी जसं दिग्दर्शक सांगत गेला तसंच करत नाही. मग ते जास्त झाले की तू सांगायचं कमी कर ओके. तर हा विश्वास आणि सरेंडर होणं जे आहे ना रोलमध्ये सरेंडर व्हायचं असतं तुम्ही विलीन व्हायचं असतं ते नाही करत लोक. म्हणजे जेव्हा फार प्रश्न विचारतात ना मला असं वाटतं त्यांचं कन्व्हिक्शन हल्लेलं असतं विथ ड्यू रिस्पेक्ट टू पीपल हू आस्क क्वेश्चन्स. पण सतत नाही फिर ये क्यों है ऐसा क्यों होणार अरे आता शॉर्टची वेळ आली रे असं आयत्या वेळेला मुद्दे जर काढायला लागला काय होतं तुमची कन्व्हिक्शनच जाते. एक म्हणजे मी काय NSD वाली वगैरे नाहीये शिक्षण घेतलेलं नाही पण मी खूप वाचते ऍक्टिंग बद्दल. त्याच्यात एक विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ असं एक हे आहे तिथे. विलिंग सस्पेन्शन म्हणजे तुम्ही स्वेच्छेने डिसबिलीफ म्हणजे तुमचं जे शंका कुशंका काढून टाकता. अच्छा स्वेच्छेने. आता हा रोल आहे ना त्याच्यात काही शंका आहेत पण आता त्या आहेत त्याच्यात त्या इंटेग्रल पार्ट आहेत त्या वेगळ्या काढता येणार नाही जे तुम्हाला एरवी काढता येईल. तर मग तेव्हा तुम्ही ते शंका सस्पेंड करायच्या एलिमिनेट करायच्या. अच्छा आणि त्या कन्व्हिक्शनचा प्रश्न आहे. खूप हे बोलले नाही बरोबर आहे. मला असं वाटतं की हे मी तर माझ्या डोक्यात आला म्हणून प्रश्न विचारला पण जे रोज झगडतायत आज ऍक्टिंग कशी करायची आज मला हा प्रॉब्लेम त्यांच्यासाठी यंगस्टरसाठी कसं आहे यंगस्टरनी प्रश्न विचारणं रास्त आहे कारण त्यांना माहित नाही. आमच्यासारख्यानं प्रश्न विचारायची वेळच येत नाही. बरं आता कसं होतं माझं यंगर जनरेशन इज डिरेक्टिंग मी आणि रिस्पेक्ट तर खूप देतात म्हणजे मी आय एम एन्जॉईंग दॅट फील. मला कधीच डिसरिस्पेक्ट कुठेच मिळालेलं नाही आहे. पण
मला जर शंका आलीच तर ती मग बाजूला नेऊन दिग्दर्शकाच्या कानातच सांगते मी ती, हा की मला हे असं करू का. ऍक्च्युली मोस्टली शंकेपेक्षा ना मी वेगळ्या पद्धतीने करू का हे येतं माझ्या डोक्यात. म्हणजे असा क्यू हे टाईप्स फार वेळ जातो. म्हणजे मी सेटवर दिवस काढलेले आहेत, कारण कोणीतरी एका नटाने, हिंदीत जास्त होतं कारण त्यांच्याकडे असतं बजेट पण हे करायला. बसलोय आपल्या त्यांचं तिथे डिस्कशन चालू आहे. मला असं वाटतं दम नावाची फिल्म होती त्यावेळेला, ते झाले इन निवास आणि कोणतरी ऍक्टर. अरे बापरे, दिवसभर रे. ते आपले बरं असे काय, आपण पर डे घेऊन घरी जाणारी माणसं मी नाहीये तशी. तुम्ही पण चार्ज आलेला असता आणि मग ते सगळं जरी अच्छा नाही, आणि मग शेवटी काय होतं, नटाला हवं ते दिग्दर्शक करतोच ना मग त्या रोलचीच मजा जाते. तर मला असं वाटतं शंका जरी असतील तर त्या शंका तुम्ही नसीरवरनं मला एक किस्सा सांगा असं वाटतं. मी नसीरला मी खूप आधीपासून ओळखते, कारण आम्ही दुबेच्या ग्रुपमध्ये पहिल्यांदा आम्ही कामं एकत्र केली. तिथे अर्थातच रत्ना माझी मैत्रीण कॉलेजमधली, जिच्यामुळे ऍक्च्युली नाटकात आले, त्याच्यामुळे तिच्याशीच नंतर लग्न केलं त्यांनी. ते सगळं तर खूपच दोस्त, म्हणजे फॅमिली फ्रेंड्स असे आहेत. आणि आत्ता पण मी त्याच्यावर आदित्य राठीचीच एक वेब सिरीजचा एक भाग केलेला आहे. कधी येतो काय माहिती नाही मला. म्हणजे फोटो प्रेमचे दिग्दर्शक. हां हां. तर आम्ही महात्मा वर्सेस गांधी नावाचं नाटक केलं. जे गांधी विरुद्ध गांधी मराठी आणि गुजराती होते, इंग्लिशमध्ये. त्याच्यात मी कस्तुरबा होते, नसीर गांधी होते आणि हरिलाल के मेनन. हा बरोबर. तर आम्ही ते करत होतो दिग्दर्शन, ते भांडणं ते नेहमीचं ते नाटकात होतं. ह्या चर्चाला तेव्हा वाव असतो, कारण तुमची अख्खी रिहर्सल असते. रिहर्सल म्हणजे शंका काढणं हे तुमचं कामच आहे. बरोबर. ते काम चोख करत होता नसीर आणि म्हणजे मी आणि के एवढे नव्हते करत. आणि ते होत होतं. त्याच्यानंतर मग 8 दिवस का काहीतरी राहिले होते मराठी प्रयोगाला पहिला, आणि असं खूप टेन्शन. मोठं नाटक आहे ते, खूप मोठं नाटक होतं. आणि मला वाटतं 4 का 5 दिवस राहिले होते. आणि नसीर माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, इज दिस दी ओनली वे यू कॅन डू कस्तुरबा? म्हणजे ही एकच पद्धत आहे का कस्तुरबा प्ले करायची? हीच पद्धत आहे का तुझी? अक्षरशः मी 2 मिनिटं नुसतं त्याकडे बघत राहिले. मग तो मित्र असल्यामुळे, नाही तर एखादा बावचळलाच असता यावरी. मी म्हटलं, खरं सांगू का नसीर, हा प्रश्न यू शुड आस्क मी अ मंथ अगो, देन मे बी आय हॅड पॉसिबिलिटीज. आत्ता म्हटलं ऑफकोर्स देर आर लॉट्स ऑफ पॉसिबिलिटीज फॉर अ रोल, पण आत्ता कन्सिडरिंग आपला आता प्रयोग आता होऊ घातला इंग्रजी नाटकाचा, आत्ता हीच पॉसिबिलिटी. आत्ता मी असंच करणार. आता लुकिंग बॅक मला असं वाटतं की त्याला असे नट भेटले असतील जे नंतर बदलतात, म्हणून त्याने मला विचारलं कदाचित. बरोबर असेल. मी त्यावेळेला काय घेतलं, अरे बापरे आपण काहीतरी चुकीचं करतोय की काय, असं मला त्यावेळेला वाटलं. मी अजाण होते तेव्हा, की आपण चुकीचं करतोय म्हणून हा विचारतोय का, एवढंच वाटलं. ओव्हर द इयर्स मला लक्षात आलं की कदाचित त्याला वाटलं असेल, अरे बापरे ही आता प्रयोगात जाऊन काहीतरी चेंज बिंज त्यांना करणार, मग माझं काय होईल, असं पण वाटलं असण्याची शक्यता आहे. तालमीत कमी एनर्जी लावतात आणि असावं म्हणजे आय डोंट नो. पण म्हणजे त्यांनी माझं केवढं मोठं दार उघडलं माहिती आणखीन. अक्षरशः म्हणजे की पॉसिबिलिटीज असतात रोलला. कुठली पॉसिबिलिटी आपण घेतो हे आता आपल्यावरती अवलंबून. कुठला राग आळवला जातोय त्याप्रमाणे त्या रागाच आपण गाणार ना. आपण अचानक वेगळा राग नाही गाऊ शकत. खरंय खरंय खरंय. हा विचार तुम्हाला प्रत्येक रोल करताना लक्षात ठेवायचा आहे, डोक्यात मागे चालू ठेवायचा आहे. तुम्ही आता पॉंडिचेरीचा उल्लेख केला सचिन कुंडलकरचा, तर त्याची एक वेगळी पद्धत आहे दिग्दर्शनाची. मी काम केलं त्याच्यावर गंधमध्ये तर होतातच तुम्ही, त्यामुळे आधीपासून प्लॅन करून प्री प्रोडक्शन मग ऍक्च्युअल. ह्या वेळेला तर आयफोन वरतीच त्याने केला. हे जे अनुभव आहेत ना, हे ना पैशानं मोजता येतात ना वेळेनं मोजता येतात. पॉंडिचेरी हा माझ्यासाठी असा झाला, मग मी हे अनुभव घेण्यासाठीच आहे अभिनेत्री असं माझ्या लक्षात आलेलं आहे. काय आयफोन वरती मिलिंद जोगनी, म्हणजे क्या बात आहे, मज्जा झाली. तुम्हाला असं वेगळं वाटत होतं का काही की? आणि मला तोच प्रश्न एकदा थोडासा ह्याला जोडून विचारतो. आता सिनेमा आणि OTT ह्याच्याबद्दल सुद्धा एक कलाकार म्हणून वेगळा अनुभव येतो असं सांगतात, तर खरंच असं असतं की? खूप काय माहितीये का, एकतर OTT सिरियलाइज असतं, त्याच्यामुळे त्या विशिष्ट वेळेत ते बसवायचं, जसं शॉर्ट फिल्म मध्ये आहे. आता हे कसे, हे म्हणजे अगदीच आता मी म्हणेन की इतके वर्ष अभिनय केल्यामुळे कळतं ना, तसं आहे. OTT वरती वेगळं. आणि प्लस मी म्हटलं असं, मला स्वतः मी दिसते मी काय करते, ते काय चुकते. जर मला अगदी चुकलं, मी एकली आणखी एक शॉर्ट, तर आय कॅन सी की कुठल्या प्लॅटफॉर्मवरती ते बघणार आहे. राईट फ्रॉम छोटा फोन टू टेलिव्हिजन, पण स्क्रीनवर नाही जाणार आहे.
स्क्रीनचं वेगळंच आहे. स्क्रीनचा सगळा माहोलच वेगळा असतो. OTT मध्ये आहे ते थोडं, इट गोज क्लोजर टू टेलिव्हिजन परहॅप्स, पण तितका स्पीड नाहीये हा आणि तितकं असं खिचकिच नाहीये की आता चला संपा आज रात्री दाखवायचंय असं नाहीये ते. आणि त्याच्यापेक्षा एकदम वेगळं आयफोन वरती शूट झालेलं, म्हणजे मी त्याच्यातनं आपण पण सुरुवात त्यांनी केली. फिल्म सारखंच केलं. सचिन तुला माहितीये सुशेगात आहे, कारण सगळी तयारी झालेली असते त्याची मेन. तो अत्यंत इंटेलेक्च्युअल दिग्दर्शक आहे आणि मला अतिशय आवडतं त्याच्यावर काम करायला. आणि तो कन्फ्यूज करतो दिग्दर्शक म्हणून सुद्धा कधी कधी पॉसिबिलिटीज देऊन. हो, पण ह्याच्यात त्या बाबतीत आयफोनचीच इतकी मजा होती. आणि कसं होतं, स्टाफ कमी होता, कोणीच मी नाही, अमृता नाही, सई नाही, आमचं म्हणजे कुठेतरी जाऊन कपडे बदलण्यापासून ते मेकअप आपण करायचा 5 वाजता उठून पर्यंत मजा घेतली आम्ही पॉंडिचेरीमध्ये. आता महत्वाचा विषय मला तुम्हाला विचारायचा आहे तो नाटक. आणि तुम्ही आता एक नाटक करताय गौहर नावाचं, पण तुम्ही अशा काळात नाटकांचे दौरे केलेत ज्यावेळेला सोयीसुविधा खूप कमी होत्या. आता सोयीसुविधा आहेत तर तुम्ही मराठी नाटकात दिसत नाही आहात. हो ना, हो रे, ते तर माझी खंतच आहे. पण नाटकं येत असतील तुमच्याकडे? नाही तसं आलेलं, म्हणजे आलेत पण ती तिथल्या इथेच ती अबॉर्टच झाली, म्हणजे त्याच्या वाचनापर्यंत पण नाही गेली. आणि आली आहेत की मला नाही आवडली. अच्छा. दुसरं म्हणजे आता इथे माझं वय मी उल्लेख करीन. आता काय माहिती, मराठी नाटकाचा जो वेग आहे ना, प्रयोग करायचा, आज पुणे, तो नाशिक, उद्या ते डोंबिवली, मुंबईतल्या मुंबईत, तू डोंबिवलीला जा, कल्याणला जा, त्याच्यावर ठाण्याला जा, खूप आहे रे, खूप आहे. ते मला कितपत झेपेल अशी ह्याच्यात मला थोडीशी हे वाटतं. काय काय जाहिराती बघून आम्हाला म्हणजे मी हो खरं नाही, खूप आहे. त्याच्यामुळे आलंच तसं नाटक तर मग काय नाही मग हे बघ, पण त्याच्यात त्या नाटकाची ताकद तेवढी पाहिजे की मी म्हणेन अरे गेलं खड्ड्यात जाईन ना मी सगळीकडे. ते झालेलं आहे माझं. अच्छा. ती ताकद नाही आलेली मला, त्या ताकदीचे कुठला अजून आले. माझा विचार खूप होतो आणि मी अजूनही करायला तयार आहे. मी आता गौरमध्ये नाचते गातेवर सगळं करते. हो, मला सांगा ना, कारण माझा हा रोल, हे नाटक झालेलं आहे, खूप गाजलेलं, राजेश्वरी सचदेव आणि झिला खान. आता आहे गिरिजाचं नाटक, गिरिजा गोडबोलीनी काय काम करते आणि छान नाटक आहे, इंग्लिश आहे. आणि लिलेटवर मी काम केल्यामुळे माझा खूप हे रिस्पेक्ट आहे तिच्याबद्दल आणि माझं जमतं. आणि तिने मला बोललं, मी म्हटलं अगं नाही मला नाच शिक, काही नाही करायचं थोडं थोडं, असं तिने मला ते प्रोत्साहित केलं. डान्स वगैरे मला माहित नव्हतं याच्यामध्ये, छोटासाच आहे पण ते सुद्धा करायला काय होतं, एवढ्या वर्षांनी 8 वर्षांनी स्टेजवर उभी राहिली. अमिताबाईची कोठी नंतर हे छापाकाटा होतं 2016 पर्यंत केलं, 17 पर्यंत. त्याच्यानंतर नाही काही असं आलंच नाही रे. मग कोविड आला, त्याच्यामुळे होपफुली येईल काहीतरी, हो यायला. पण तेच म्हणतात ते जुळलं पाहिजे. जर मी हा विचार करायला की हे नाटक आता मी कल्याण डोंबिवली रोज जायचं, वेळेत पोहोचणार का, ट्रॅफिक केवढा, मग शूटिंग नाही करायचं, मग फक्त हेच करायचं, आणि मी नाही, मला ते शूटिंग बंद तिकडे जाणं ते नाही. परत मी म्हटलं एका वेळी एकच, एस्पेशली मराठी नाटक. बरोबर. तुम्ही आता जिथे राहताय माहीम मध्ये, कारण आता हे आम्हाला माहिती आहे कारण तुम्ही सोशल मीडियावर काही फोटो टाकलेत, काही तुम्ही कॉफी पिताय मस्तपैकी आणि समोर समुद्र आहे. हा समुद्र जो आहे तो तुम्हाला किती महत्वाचा वाटतो तुमच्या आयुष्यामध्ये? हे मला कनेक्शन काय आहे किंवा हे रिलेशन कसं आहे ते मला मस्त प्रश्न आहे. नाही कसं आहे ना, माझ्या वयाच्या 9व्या वर्षापासून हा समुद्र माझा आहे. म्हणजे मी अंतरंग मध्ये माझा समिंदर नावाचंच आर्टिकल लिहिलंय आणि त्याचे मूड्स कळतात, त्याचं वारं कळतं, त्याचं हे ना कळतं रे. आणि असं म्हणजे मला आठवतं आम्ही माझं लग्न झाल्यानंतर मी वाकोल्याला राहत होते दिलीपच्या फ्लॅटमध्ये. दिलीपने म्हणाले की नाही ग आपण हे बदलायचं, आणि योगायोग असा की त्याच मकरमध्ये त्याच बिल्डिंगमध्ये आम्हाला फ्लॅट होता आणि लगेच मग आम्ही तो बुक केला आणि दिलीप घेतला, त्याच्यावर वर खाली फ्लॅट्स. त्यामुळे आता हे राहायचं तर समुद्रासमोर असं त्याचं. आता कशी मला जशी समुद्राची सवय होती ना आवाज, तशी दिलीपला नव्हती. तर तो सुरुवातीला असं म्हणजे काय नाही मी बघतो तो एन्जॉय, अर्थात तो कवी मनाचाच होता त्याच्यामुळे. पण म्हणजे मी जे गृहीत धरत होते ते त्याला गृहीत धरायला खूप वेळ लागला. आणि आय थिंक मी खूपच भाग्यवान आहे त्या बाबतीत. म्हणजे मी ते घर कधी सोडलेलं नाही. लोक पण अजूनही माहीम मध्ये काय तिथे एवढी खिचपीट, म्हणजे मला आवडतं, या माझ्या घरी कळेल तुम्हाला काय आहे समोर जे काय आहे ना,
सिलिंग तिकडे उगवताना पाहिले रे मी लिटरली, नाहीतर नुसतं क्षितिज असायचं. हा आणि तेव्हा खूप डिप्रेशन यायचं, कारण क्षितिज म्हणजे अथांग रे. काही म्हणजे पूर्वी लोकांना का डिप्रेशन यायचं कधी कधी ना, ते ते सिलिंग आल्यामुळे त्याच्यात चैतन्य आलेलं आहे, नाही म्हटलं तरी. आणि शांत आहे. गाज समुद्राची म्हणजे मित्र जेव्हा येतात कधी कधी, जेव्हा वेळ ती गाज ऐकण्यासाठी येतात. आणि ती आम्हाला म्हणजे असं ती नसली तर असं वाटेल की काय. म्हणजे म्हणून मी म्हणते की मला बाहेरगावी जायला आवडत नाही, मला आउटडोअर्स आवडत नाही. आता मला त्याचं कारण माहिती, या तुझ्या प्रश्नाच्या ओघात समुद्राचा आवाज मी मिस करते. मिस करते. तुम्ही त्या अंतरंगमध्ये अगदी बार्शीच्या आजोळाबद्दल पण हो, लिहिलंय. हो, पण तुम्ही काही वर्ष युरोपमध्ये होतात तुमच्या वडिलांच्या हो. नोकरीमुळे. लंडनमध्ये, लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये. इंग्लंडमध्ये होतात तुम्ही. तर म्हणजे तिथे झालेले संस्कार किंवा तिथे गेलेलं बालपण याचा काय म्हणजे फरक पडतो पुढच्या आयुष्यावरती, असा एक मला विचार आला डोक्यामध्ये. खरं हा पडतो रे. म्हणजे आपण किती म्हटलं ना, मी 3 वर्षाची असताना गेले आणि 7 वर्षाची असताना, 7 का 8 वर्षाची असताना परत आले. हा हा म्हणजे पहिले जे मॉन्टेसरी म्हणा, किंडरगार्टन म्हणा, आणि ते सगळं तिथे झालं. आणि माझे वडील मानसोपचार तज्ज्ञ होते आणि तिथल्या हॉस्पिटल, कुकफिल्ड हॉस्पिटलमध्ये ते शिकतही होते आणि कामही करत होते. माझी आई डॉक्टर होती, ती काम करायची. माझ्या बहिणीचा जन्म तिथे झालाय. तर मला असं वाटतं डेफिनेटली संस्कार पडतात, असतात ते. 4 जे वर्ष तुम्हाला तरी लहानपणचे अगदी बाल्यावस्थातले जे असतात ना संस्कार, ते आहेतच ना. त्याच्यामुळे माझ्यात जी एक बेसिकली पाश्चात्य वृत्ती आहे, ती मला असं वाटतं मला तिथून आले. आणि माझे वडीलही खूप ओपन माइंडेड होते आणि असं कुठलीच हे नव्हतं, संकुचित मनोवृत्ती नव्हती. माझ्या आईची नव्हती, पण त्यांची तर विशेष करून नव्हती. त्याच्यामुळे मला असं वाटतं ती जी पहिली त्याच्यात एक्झॅक्टली मला काय मिळालं मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की मला एक पर्सनॅलिटीचा माझा भाग आहे तो. म्हणजे कोणी म्हणाले वेस्टर्नायझर, मला हो आहे, मी वेस्टर्नायझर. पण ह्याचा अर्थ माझं मराठी पण नाही कमी होत त्याच्यात. पूर्ण मराठी आहे मी, त्याचा मला अत्यंत सार्थ अभिमान आहे. ॲट द सेम टाइम मी हिंदीतही काम करू शकते. अंतरंगमध्ये तुम्ही ऐका, ऍक्च्युली माझ्या ऑडिओ बुकमध्ये फोटो फ्रेम नावाचं मी एक आर्टिकल लिहिलं होतं की मी पुन्हा त्या ठिकाणी गेले 95 साली, जेव्हा मी तिकडे कुठल्या तरी शूटिंगला गेले होते तेव्हा. आणि मी एकटी ती ट्रेन घेऊन तिकडे गेले वेड्यासारखी, जिकडे मी राहत होते तिथे काहीच नव्हतं रे. सगळं जमीन नसतं झालं होतं हॉस्पिटल. आणि माझ्या आईच्या ओळखीचं, माझी आई तेव्हा होती तर ते माझ्या ओळखीचे, त्यांनी तो अड्रेस वगैरे, आई वडील दोघे होते तेव्हा, आणि त्यांनी तो अड्रेस मी घेतला होता. आणि मी तिकडे स्टेशनला उतरले आणि त्या आईने सांगितलं की ती येईल. तर ते आम्ही बघतोय तर ते कपल शेवटी ते एकटंच राहिलं, म्हातारं कपल होतं. आणि मी गेले, म्हणले कॅथरीन. आणि मग तिने असं बघितलं फोटो, लिटरली हा, तर तो 5 वर्षाचा माझा फोटो ती घेऊन तिकडे उभी होती. क्या बात है. Gosh, how you've grown. त्या दिवशी मला पूर्ण विराम झाला माझ्या त्या इंग्लंडच्या ह्याचं. नाही तर कायम त्याचं डोक्यात द्यायचं की राहिलो असतं तर काय झालं असतं माझं, काय म्हणजे वेगळी झाली असते मी. मग मेरिल स्ट्रीप झाली असते. काय नाही रे, काय तिथे लंडनला मेरिल स्ट्रीप इन मेरिल स्ट्रीप. सोशल मीडियाबद्दल तुम्ही मगाशी सांगत होतात ना की तुम्हाला एक आवड तयार झाली, मग ते सहकलाकार असतील त्यांनी दाखवलं वगैरे, तर त्याच्यानंतर असं पहिलं कदाचित थोडे दिवस असतील की अरे किती लाईक्स आले, किती काय आलं, असं एक बघण्यात एक उत्सुकता असते, ती झाली. आता एवढे फॉलोअर्स असल्यानंतर जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट काही त्याच्यावर अपलोड करता, तर एकीकडे ते त्यांच्याबरोबर डायरेक्ट संवादाचं माध्यम पण आहे आणि त्याच वेळेला ट्रोलिंगचा पण हे आहे. तुम्ही कसा बॅलन्स करता? एक मी स्वतः करते माझं हे, कारण मला काय अशी अपेक्षा नाही की माझे खूप फॉलोअर्स वगैरे असावे. मला काही भावलं, मला काय आवडलं, मला कॅमेरा आवडतो, आता मी शिकली आयफोन वरती प्रॉपर मी फोटो काढू शकते. आय लाईक टू डू इट. आणि मला आवडलं, मला सोशल मीडियाच आवडतो. मला इनफॅक्ट माझ्या ज्या ग्रुप्स, व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत ना, ते मला नाही आवडत खरं सांगायचं. सकाळी उठून त्याच लोकांना गुड मॉर्निंग म्हणणार मला अजिबात इंटरेस्ट नाही. पण त्याच्याच उलट इंस्टाग्रामवरती जर मी सकाळी उठून कॉफीचा माझ्या समुद्राच्या इथला जर का टाकून काहीतरी टाकलं, कविता लिहू शकतो, काही लिहू शकतो. आणि सोशल मीडिया मधला फरक सुद्धा मला इथे सांगायचा आहे. म्हणजे फेसबुकवर मी काय टाकते आणि इंस्टाग्रामवर मी काय टाकते आणि ट्विटरवर मी काय टाकते, ह्याच्यात सुद्धा मी विचार करून टाकते. फेसबुक वाचणारी माणसं वेगळी आहेत आणि फेसबुक पेज तर ते वेगळं, ते अभिनेत्री म्हणून असतं, त्याच्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. पण इंस्टाग्रामवर काय टाकते सगळंच काय फेसबुकवर टाकते असं नाही. आणि फेसबुकवर जे टाकते तेच इन्स्टावर यायलाच हवं असं काही नाही, कारण अननोन लोक पण असतात. आता हे ट्रोलिंग आणि हे खूप माणसांची गर्दी माझ्या त्या इथे हँडलला होणारी आहे, आता अलीकडचीच गोष्ट. रील्स हा प्रकार एक नवीन आहे, पण रील म्हणून सारखं करायचं
मला नाही वाटत. म्हणजे मी इन्स्पायर झाले तरच मी रील करणार, हा. हे तर नक्कीच आहे. उगीच कुठेतरी जाऊन मुद्दाम रील करणं, म्हणजे आता परवा मी वाचलं की दिल्लीत त्या 2 बायकांनी एकमेकींच्या झिंज्या ओढल्या का, तर त्यांना ती रील करायची आणि फेमस व्हायचं हो, होतं अशा आणि त्या प्रकारे झाल्या व्हायरल झाल्या त्या. म्हणजे काय लिमिट नाही ना, ती लिमिट पण राहिली पाहिजे. पण मी एन्जॉय करते. क्या आणि मला म्हणजे माझ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या कोण, माझा जो जवळचा कंपनी आहे त्याच्यापैकी कोणीच असं सोशल मीडिया वगैरे नाही रे. मी एकटीच अच्छा. अशी वेगळीच काहीतरी अगदी कमी आहेत. म्हणजे माझ्या वयाच्या, माझ्या बरोबरच्या ज्या माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणी ज्यांच्याशी माझा अगदी खूप जवळचे संबंध आहेत, कोणीच नाहीये त्याच्यावर. आणि मग काय होतं, आता फॉर एक्झाम्पल गौहर नाटकाचा प्रयोग, ती एक खूप मला चिड, तू मला कळवलं नाहीस. म्हटलं तुला काय कळवायचं, सोशल मीडियावर आहे, पेपरात. मी सोशल मीडियावर नाही. म्हटलं दॅट्स जस्ट टू बॅड. तर मला सोशल मीडियावर काहीतरी टाकणं हे मी प्रिफर करते व्हॉट्सअपवर काहीतरी टाकण्यापेक्षा. तेवढ्या ग्रुपमध्ये तेच रोज असते, मला ते कंटाळ लागतं ऑनेस्टली. म्हणजे कुठे काय टाकायचं, कुठे काय पोस्ट हे करायचं, महत्वाचं आहे फार. हे तुम्ही सिनेमा, OTT आणि नाटकासारखं सुद्धा तिथे सुद्धा विचार केले. सगळ्याचा विचार केला, पूर्ण विचारांती ह्याच्यामध्ये पडलेली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप खूप थँक्यू. मला इतकी मजा वाटली आज तुमच्याशी गप्पा मारून. मज्जा आली मला पण. क्या बात आहे. वेगळेच प्रश्न विचारले आणि आपण ओळखतो ना ओळखतो, बरोबर. आणि मला शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की नीना कुलकर्णी, वय सांगू का? हो 70. 70 नाही, हॅलो वाट लावलीस, 68. नीना कुलकर्णी आज इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहेत, त्यांच्या करिअरलाच 50 वर्ष झालेली आहेत, 50च्या वर. 50च्या वर झालेली आहेत. आणि त्यांचं जे पहिलं नाटक त्यांनी सोसायटीत केलेलं होतं त्याचं नाव होतं वयम मोठम खोटम. हो. ते अगदी त्यांना लागू आहे. वय वाढू दे, काही फरक पडत नाही. त्या तितक्याच तडफेने आणि एकदम किती मेहनत करायला त्यांची तयारी आहे. त्यामुळे बघा, हे असं ते वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं मस्त होतं. बोललास तू. मला वाटतं की वयाच्या 9व्या वर्षी मी काम केलं, 9व्या पहिल्यांदा वर्षी केलं. रंगभूमीवरती मी आले होते वयम मोठं. आणि तिसरं आजीबाई, तेव्हापासून आजीचा एक थप्पा लागलेलाच आहे. तर मला तर खूप मजा आली. तुम्हाला पण ह्या गप्पा नक्की आवडतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. तर तुम्ही जरूर बघा. मला शेवटी एक विनंती करायची आहे, कारण ते YouTubeवर ते सांगायला लागतं. तर माझं अमोल परचुरे नावाचं चॅनल आहे आणि शोचं नाव कॅचअप आहे. तर तुम्ही जर विनंती केलीत तर ते ऐकतील कदाचित. आनंदाने करेन. अमोल परचुरेचा कॅचअप हा YouTubeचा चॅनल आहे. त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अभिप्राय कळवा.